तर आजच्या दिवसातली आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी, निवडणूक आयोगाची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे। संभाव्य निवडणूक कार्यक्रम कसा असेल बघा। 3 टप्प्यामध्ये निवडणूक होऊ शकते। 289 नगरपालिकांसाठी 21 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो, तर 32 जिल्हा परिषदा आणि 331 पंचायत समित्यांसाठी 30 ते 35 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो। आणि शिवाय तिसऱ्या टप्प्यामध्ये 29 महापालिकांसाठी 25 ते 30 दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असू शकतो। यानुसार एकंदरीत 31 जानेवारीपर्यंत निवडणुकांची प्रक्रिया संपवली जाऊ शकते। आपण पुन्हा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी सूरज मसूरकर यांच्याकडे। सूरज, 3 टप्प्यामध्ये निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, 31 जानेवारीपर्यंत होऊ शकतात, हे सगळं मान्य आहे, पण निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा घोषित करत असताना कुठल्या तारखेपर्यंतच्या मतदार याद्या या निवडणुकीसाठी ग्राह्य धरणार आहे? कारण या संदर्भात सुद्धा राज ठाकरेंनी मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित केले होते। जुलै महिन्यापर्यंतच्या याद्या क्लोज करून त्या मतदानासाठी वापरल्या जाऊ शकतात असं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं। निश्चितच पुन्हा एकदा तोच महत्त्वाचा मुद्दा आहे की जे विधानसभा निवडणुकीला ज्या याद्या झाल्या होत्या, आता पूर्ण झाल्या होत्या, त्याच याद्या ज्या आहेत त्या आम्ही पुन्हा या पुढच्या निवडणुकीला घेऊ असं जे निवडणूक आयोगाने म्हटलं होतं आणि त्याला कुठेतरी राज ठाकरे यांनी विरोध केला होता। ओव्हरऑल सर्वच नेत्यांनी जे आहे तो विरोध केला होता। मात्र निवडणूक आयोग जे आहे त्यांची भूमिका जी आहे की त्याच ज्या याद्या आहेत त्या पुढच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येतील। मात्र त्यांची एकच मागणी होती विरोधकांची की या ज्या याद्या आहेत त्या दुरुस्त करा, तोपर्यंत निवडणुका घेऊ नका। मात्र आता निवडणूक आयोग आणि विरोधक आहेत महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ हे कुठेतरी आता आमने सामने येऊ शकतात, कारण जी मागणी महाविकास आघाडी आणि मनसेचे शिष्टमंडळ करत आहे ते कुठेतरी निवडणूक आयोग पूर्ण करताना दिसत नाही आहे। आणि त्यामुळे ज्या याद्या आधीच होत्या त्याच याद्या पुन्हा एकदा पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरण्यात येतील असं जे आहे ते निवडणूक आयुक्तांनी आधीच सांगितलेलं, स्पष्ट केलेलं होतं। मात्र तशी मागणी आमची नाही, आमची मागणी वेगळी आहे की तुम्ही ज्या याद्या आहेत त्या जो घोळ आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे, आम्ही पुराव्यांसकट तुम्हाला हा सर्व घोळ जो आहे तो तुम्हाला दाखवलेला आहे, त्यामुळे याद्या ज्या आहेत त्या तुम्ही दुरुस्त करा आणि मगच निवडणुका घ्या। पण तसं काही होताना दिसत नाहीये। आजच्या पत्रकार परिषदेमध्ये थेट तारखा जाहीर होऊ शकतात, किती टप्प्यांमध्ये मतदान होणार हे जाहीर होऊ शकतं, कुठल्या नगरपालिकांचं जे आहे ते आधी निवडणूक प्रक्रिया राबवली जावी, या सर्व गोष्टींवरती जे आहे ते आज घोषणा होण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे कुठेतरी आता विरोधक आणि निवडणूक आयोग हे आमने सामने येण्याची शक्यता आहे। मोठा एक जो पेच आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे। मात्र आजच्याच पत्रकार परिषदेमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत त्या स्पष्ट होऊ शकतात। सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज हायकोर्टामध्ये साधारण 25 ते 28 याचिकांवर सुद्धा सुनावणी होती। निश्चितच याच गोष्टीला घेऊन हायकोर्टामध्ये याचिका दाखल झालेल्या आहेत। दुबार मतदार आणि मतदार याद्यांमधला घोळ या सर्व ज्या याचिका आहेत त्या आज हायकोर्टामध्ये तातडीची सुनावणी जी आहे ती घेण्यात येणार आहे। मग आता हायकोर्ट नेमकं या मागणीवरती काय विचार करतं, काय आदेश देतं हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। अनेक याचिका ज्या आहेत त्या याच मुद्द्यांवरून दाखल झालेल्या आहेत आणि लगेचच 4 वाजता पत्रकार परिषद। कुठेतरी निवडणूक आयोग घाई करताय का असा विरोधक आरोप करू लागलेले आहेत, कारण आम्ही मागणी केलेली आहे की हा जो घोळ झालेला आहे तो दुरुस्त करा। आणि आज अनेक याचिका ज्या आहेत हायकोर्टात दाखल झालेल्या आहेत। निवडणूक आयोग हे देखील दाखला देऊ शकतं की सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की लवकरात लवकर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, आणि म्हणून आम्ही आजच्या या पत्रकार परिषदेत तारखा ज्या आहेत त्या जाहीर करतो आहे, निवडणूक प्रक्रिया कशी असणार आहे हे सर्व जाहीर करतोय असा दाखला सुप्रीम कोर्टाचा देत निवडणूक आयोग जे आहे ते आज घोषणा करू शकतं। मात्र विरोधक जे आहेत ते आक्रमकच राहणार आहेत। अनेक याचिका ज्या आहेत त्या हायकोर्टामध्ये आज दाखल झालेल्या आहेत। याच मुद्द्याला घेऊन आता हायकोर्ट नेमकं काय निर्देश देतं ते पाहणं देखील महत्त्वाचं आहे। सूरज, एकंदरीत अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत। या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दुपारी 4 वाजता ज्यावेळेला निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेईल तेव्हा मिळेल। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी। तर 3 टप्प्यांमध्ये साधारण हा निवडणुकीचा कार्यक्रम असू शकतो। पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका होतील, दुसऱ्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आणि तिसऱ्या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे। निवडणुकांचं बिगुल आज वाजणार का, आचारसंहिता आज लागू होणार का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला दुपारी 4 वाजता मिळणार आहेत। कारण दुपारी 4 वाजता राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आहे। या पत्रकार परिषदेमध्ये निवडणूक आयोगाकडून
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाऊ शकतात। हा निवडणूक कार्यक्रम 31 जानेवारी पूर्वी घेण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेत। त्यामुळे त्याआधी म्हणजे पुढच्या 2 महिन्यांमध्ये ही निवडणूक प्रक्रिया राबवणं ही निवडणूक आयोगासाठी मोठं आव्हान ठरणार आहे आणि त्याहून मोठं आव्हान असेल ते म्हणजे विरोधकांचं। निवडणूक याद्या जोवर मतदार याद्या जोवर स्वच्छ होत नाहीत तोवर मतदान घेऊ नका असं सतत विरोधकांकडून बोललं जाते। त्यामुळे आता यावर नेमका काय उपाय काढला जातोय निवडणूक आयोगाकडून त्याची सुद्धा उत्सुकता आहे। दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद होते आणि या पत्रकार परिषदेत दरम्यान आचारसंहिता लागू होईल का आणि आता निवडणुका कधी होतील या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळणार आहेत। आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होती आणि या पत्रकार परिषदेदरम्यान निवडणुकांचं बिगुल वाजतंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखा घोषित केल्या जाणार आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।